नमस्कार मित्रांनो, मी स्वागत करतो तुमचं सगळंच इन मराठी या चॅनल मध्ये। मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच आहे ऑक्टोबरचा महिना आलाय, गरमी एवढी वाढली आहे की गाडीही चालवायला कंटाळा येतो। आणि एसी जरी फुल ठेवला, 4 वर जरी ठेवला तरी त्याची हवा जी आहे ती 2 वर ठेवल्यासारखी येते। तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह कसा करायचा? हा प्रॉब्लेमसाठी आपण या प्रॉब्लेमसाठी की एसीची हवा लागत नाही, गाडीतले पण सगळे बोंबाबोंब करायला लागतात, माझी फॅमिली तर एवढी कंटाळली, पण काय करू? तर यासाठी मी खूप सारे व्हिडिओज बघितले आणि आज मी तुम्हाला तेच दाखवणार आहे की आपला फिल्टर, एसीचा जो फिल्टर आहे तो घरच्या घरी कसा आपण साफ करू शकतो। त्यासाठी आपल्याला कुठल्याही सर्व्हिस सेंटरला किंवा कशासाठी जायची गरज नाही। खूप सोपी पद्धत आहे, तुम्हालाही आवडेल आणि त्याच्यामुळे जो फरक दिसेल, त्याच्यामुळे तुमच्या एसीचा जो परफॉर्मन्स आहे खूप वाढणार आहे। तर नक्की हा व्हिडिओ एंडपर्यंत पहा। खूप मोठा व्हिडिओ नाही आहे, अगदी छोटा व्हिडिओ, खूप कमी प्रोसिजर आहे, ठीक आहे? तर तुम्ही नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर मित्रांनो, माझ्याकडे आहे मारुती सुझुकी अर्टिगा आणि मी बघितलंय की बहुतेक मारुतीच्या गाड्या ज्या आहेत त्याचा जो एसी फिल्टरचा लोकेशन आहे तो सेम आहे, अगदी सेम आहे। जसं की मी आता बसलोय तो ड्रायव्हिंग सीटच्या बाजूची जी सीट आहे, जी को पॅसेंजर सीट आहे, त्याच्या समोरच एसी फिल्टरचं लोकेशन आहे। त्याच्यासाठी एक स्मॉल अटॅचमेंट आहे, जिकडे तुम्ही सामान ठेवता ती जी जागा आहे ती फक्त काढावी लागते आणि ती काढण्याची पद्धती सोपी आहे। तर पटापट मी तुम्हाला दाखवतो, ज्याच्यामुळे तुम्ही एसी फिल्टर साफ करू शकता आणि ज्याच्यामुळे तुमचा एसीचा परफॉर्मन्स खूप वाढणार आहे। तर चला बघूया। तर मित्रांनो, तुमच्या गाडीमध्ये, मारुतीच्या गाडीमध्ये जी ही जागा असते, ही जागा ह्याच्या मागे असतो फिल्टरचा सॉकेट, म्हणजे फिल्टरची जागा। फिल्टर जिकडे दिसतो तो आपल्याला इकडे भेटतो। ते ही जे आहे त्याच्यासाठी आपल्याला पहिले काढावं लागतं आणि ही काढण्याची पद्धत ही एकदम सोपी आहे। असं तुम्हाला हे काढता येतं। आता मी तुम्हाला फिल्टरची जागा दाखवतो। तर मित्रांनो, तो बॉक्स काढल्यानंतर आपल्याला असं काहीतरी बघायला मिळतं, ठीक आहे? तर त्याच्यामध्ये ही जी जागा आहे, हे फक्त इकडे बाजूला 2 क्लिप्स आहेत, हे तुम्हाला फक्त असे खेचायचे। हे काढलं की हा जो आहे हा तुमच्या गाडीचा फिल्टर, हा तुम्ही असा सहज सहज बाहेर काढू शकता। बघा किती घाण आहे। तर हा आता आपण साफ करूया। तर मित्रांनो, हा जो फिल्टर आहे तुम्ही असा आपसून पण साफ करू शकता। बघा किती धूळ निघते। किंवा तुम्ही असा एक ब्रश असेल तुमच्याकडे, घरचा जो कलर मारायचा ब्रश असतो तो घेऊन ह्याचे मधले जे गॅप्स आहेत ते असे अलगद साफ करू शकतो। त्यांनी काय होतं, ब्रश मी रेकमेंड करेन की असं ब्रशने साफ करा, कारण त्याने धूळ बऱ्यापैकी निघत। आपसून हे फाटण्याची चान्सेस असतात। आता आपसून जशी हे फाटण्याची चान्सेस असतात, तर हे जेवढ्या अलगद हाताने तुम्ही साफ करू येतं वाटेल तुम्हाला ते तसं साफ करायचं। नाहीतर दुसरं ऑप्शन हे असतं की नवीन, ओके? तुम्ही असं हे पूर्ण साफ करून घेतो, मग कसं लावायचं हे तुम्हाला दाखवतो। तर मित्रांनो, अशा प्रकारे माझा फिल्टर साफ करून झालेला आहे, बऱ्यापैकी क्लीनच दिसतोय। आता आपण परत ह्याला त्या जागी लावणार आहे। तर इथे तुम्ही नीट बघाल, इथे अप साइड असं लिहिलेलं आहे। तर आपण या पोझिशन मध्येच त्याला आतमध्ये इन्सर्ट करणार आहे किंवा टाकणार आहे, ठीक आहे? असं सहज टाकून द्यायचं। मग त्याच्या ज्या क्लिप्स आहेत किंवा त्याची जी डब्बी आहे पॅक करायची, तिकडे अशी पुश करायचा, असा आवाज आला पाहिजे, म्हणजे ते तुमचं नीट लागलंय। आता आपण लावणार आहे तो त्याचा बॉक्स। तर मित्रांनो, आपण आता हा बॉक्स लावणार आहे। तुम्हाला हे जे 2 कोपरे दिसत आहेत, हे आपल्याला इकडे आणि इकडे असे अडकवायचे। एक बाजूचा आत टाकलं की हा दुसरा निघाला बॉक्स। अशा प्रकारे तुमचा इझिली सोप्या पद्धतीने फिल्टर बदलला गेला आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे मी माझ्या गाडीचा फिल्टर घरच्या घरी साफ केलाय, तोही काही मिनिटात। तुम्हाला खरंच सांगतोय, एवढा फरक दिसतोय एसीच्या फ्लो मध्ये। मी आता एसी 2 वर ठेवलाय, पण तरी जी गाडीची कूलिंग आहे एवढी फास्ट झालेली आहे। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। काही या साध्या गोष्टीसाठी मी रेकमेंड करेन की तुम्ही सर्व्हिस सेंटरला जाऊ नये, आणि जरी प्रॉब्लेम येत असेल तर नक्की जा, नाहीतर बोलाल की दर्शन बोलला होता, प्लीज असं काही नाही। पण प्रयत्न करणं हे गरजेचं आहे। तुम्हाला तुमची गाडी माहित असणं भरपूर गरजेचं आहे।
कळलं मित्रांनो? तर नक्की हे ट्राय करून बघा. काही मोठी गोष्ट नाही, घर फक्त काढायचंय, साफ करायचंय, लावून बघायचं. फरक दिसला एन्जॉय. नाही जो तुमचा फिल्टर जास्तीच खराब असेल, फाटला असेल, तर नक्की सर्व्हिस सेंटरला घेऊन जा आणि दुसरा नवीन बसून घ्या. ठीक आहे मित्रांनो, आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक आणि कमेंट करा. आणि जर तुम्ही व्हिडिओ पहिल्यांदा पाहताय तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत मी दर्शन सावंत तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.